नमस्ते. मी डॉक्टर चारुशीला बिराजदार वेचलेकर, माझ्या माहेरचं नाव. आज दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते माझ्याकडून. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य मिळू देत अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. आणि आज दिवाळीच्या निमित्ताने एक माझ्या मनात विचार आला, तो आपल्यासमोर मांडते की दिवाळीच्या दिवशी आपण एक असा संकल्प करूया. मला असं वाटतं की एक विचारांचं ऑडिट आपण करूया. आपण नेहमी पैशाचं ऑडिट करतो, आपण नेहमी अनेक गोष्टींचं ऑडिट करतो. घरात स्टॉक्स काय आहेत, तांदूळ संपलेत का, गहू संपलेत का, त्याच्यानंतर साखर संपली का, ह्या गोष्टींचं आपण ऑडिट करतो. तर असं मला वाटलं की आपण विचारांचंही एक ऑडिट करूया. आणि साधारण दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे वेगवेगळे विचार आले तर एक दिवस आपण पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की उपवास किंवा निर्जळा उपास, तसं आपण आता यावेळेला विचारांचं ऑडिट करून विचारांचा उपास करूया का, ही मला संकल्पना आपल्यापुढे मांडावीशी वाटली. तर ह्या विचारांच्या ऑडिटमध्ये माझी संकल्पना अशी आहे की आपल्याला दिवसभरामध्ये कुठले कुठले विचार आले ह्याचा आपण एक उहापोह करूया. कुठल्या प्रकारचे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मनामध्ये, अंतरंगामध्ये विचार येतात, त्याचं जर आपण सलग 8 दिवस आपण आपल्या मनाच्या विचारांचं ऑडिट केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये ज्या भूतकाळात काही घटना घडल्या आहेत, प्रिय घटना, अप्रिय घटना, त्या का घडल्या, त्याचं उत्तर आपल्याला या विचारांच्या ऑडिटमध्ये मिळणार आहे. तर जर असं लक्षात आलेलं आहे एक रिसर्च करून माझ्या, की जर आनंदाचे, उत्साहाचे, पॉझिटिव्ह एवढे जर विचार असले दिवसभरामध्ये, दिवसभरामध्ये एक 60 ते 70% अतिशय आनंदाचे, गुरुकृपेचे, सुखाचे, पॉझिटिव्ह, याचं चांगलं होऊ दे, त्याचं चांगलं होऊ दे, अशा प्रकारचे मनात विचार येत असले, जर देवाबद्दल किंवा श्लोक वगैरे काही मनात येत असले, देव मानसपूजा येत असली, विचार येत असले, तर सुख समाधान आपल्या घरामध्ये अगदी आरामात नांदू शकतं, पॉझिटिव्हिटी नांदू शकते. आणि एवढ्या याच जन्मात नाही तर अनेक जन्मानुजन्म याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. जर आपली काही पूर्वजन्मामधली जर काही वाईट कर्म असतील तर तीसुद्धा हे विचारांचे ऑडिट जर आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की कुठल्या प्रतीचे विचार आपण करत होतो एवढे वर्ष, आणि मग त्याच्यावर काम करता येईल. आपल्या मनाचा माइंड पॅटर्न जो आहे त्याचा अभ्यास करता येईल आणि मग पुढे याच्यावर कॉन्शियसली काम करून, जर समजा मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या मनात जर खूप निगेटिव्ह विचार येत असतील, नकारात्मक विचार येत असतील, तर त्या विचारांना आपण साक्षी भावाने बघून त्या विचारांशी रिलेटेड ज्या काही घटना घडणार असतील भविष्यामध्ये, म्हणजे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, तर ते लक्षात घेते असे जर काही घटना घडणार असतील तर त्या आपण थांबवू शकतो साक्षी भावानी विचारांकडे बघून. तर कारण आपण म्हणजे विचार नाही आहे, विचार येतो जातो, भावना येते जाते, तर आपण लहानपणापासून आपण कायमच आहोत. सो आपण म्हणजे नक्की विचार नाही आहे. तर ह्या विचारांचं जर आपण ऑडिट केलं आणि पुढे दुसरी स्टेप म्हणजे साक्षी भावानी या विचारांकडे पाहिलं, तर मला असं वाटतं आपली अनेक जन्माजन्मांचे जे काय कर्मधागे असतील ते उसवतील, निगेटिव्ह कर्म असतील ती कमी होतील, आणि मग आपण पॉझिटिव्ह कर्मांकडे, अतिशय सकारात्मक सुख, शांती, आरोग्य, आनंद, सुबत्ता, ह्या ज्या काय अष्टलक्ष्मी आहेत त्यांची आपण आराधना करू शकू आणि मग आपल्या आयुष्यात अतिशय छान आनंद येऊ शकेल. तर एक विचारांचं ऑडिट ही एक संकल्पना मी मांडली. आपण सर्वांनी त्याचा विचार करावा आणि काही आपले अभिप्राय असतील तर मला सांगा. थँक्यू सो मच.